आजचा विषय खूप खास आहे. ध्यान, योग साधना सुरू करण्यापूर्वी त्याचा खरा फायदा होतो की नाही हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणं नाही. योग म्हणजे शरीर वाकवणंच फक्त नाही. तर ही एक अशी साधना आहे जी आपल्या मनाला शांत करते, विचारांना दिशा देते, धैर्य वाढवते आणि शांत झोपलेले जे मन आहे ते ऊर्जावान बनवते. एकाच दिशेने वाहायला लागते आणि हे आपल्याला लक्षात येतं. आणि हे ज्यावेळी होतं त्यावेळी त्यांच्यामध्ये संघर्ष होत नाही. जो काही सुलभ, स्वच्छ, सुंदर आणि सामंजस्यपणा जो असतो किंवा जो जीवनामध्ये घडतो त्याला ही साधना कारणीभूत असते. जेव्हा हा संबंध निर्माण होतो तेव्हा जगाकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलून जाते. मग पावसाचा आवाज फक्त पाऊस राहत नाही, तर तो संगीत वाटायला लागतो. चंद्र फक्त आकाशातील गोळा राहत नाही, तर तो शांततेचा आणि मनाच्या स्पष्टतेचा संदेश देणारा वाटतो. अमावस्येचा अंधारही किती भीतीदायक राहत नाही, कारण अमावस्येला एवढा अंधार असतो की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः विसरून जाल. आणि अंतर्मनात डोकवण्याची ती खरी संधी असते, कारण शून्य तत्वाकडे पोहोचण्यासाठी अमावस्येचा अंधार खूप मदत देणारा ठरतो. आणि त्याचं जर अशा रूपानं जर विचार करायला तुम्ही सुरुवात केली तर ती एक साधना होऊन जाते. वाऱ्याची झुळूक, झाडांची सळसळ, पक्ष्यांचं गाणं हे सगळं अचानक जिवंत वाटू लागतं. आणि यासाठी पैसे लागत नाहीत, लागते ती फक्त सातत्याने केलेली साधना. आणि असाच एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करतो आहे की मी एकदा माझ्या शेताकडे फेरफटका मारायला गेलो. समोर लाल मातीचा रस्ता होता, दोन्ही बाजूला हिरवंगार गवत, ऊसानं भरलेलं शेत. आमच्या आबांनी मेहनतीनं ऊसाचं पीक चांगलं काढलं होतं, पिकवलं होतं, फुलवलं होतं. तर त्यांच्याबरोबर ती गप्पा मारल्या शेतामध्ये. हवा जशी वाहत होती तशी मक्याची कणसं अक्षरशः नृत्य करत असल्यासारखा भास होत होते. आंब्याच्या झाडावरती आंब्याने भरलेले घोस लटकत होते. सावरीचा कापूस वाऱ्यासोबत दूर असा उडत होता. एका झाडाच्या शेंड्यावरती बसलेली कोकिळा इतकं सुंदर गीत गात होती की काही क्षण मी तिथे थांबलो आणि ते गाणं ऐकण्याचा मी प्रयत्न केला. आणि हे गाणं मला आवडलं म्हणून मी जरा कॅमेरा झूम केला तर ती शांतपणे माझ्याकडे बघत राहिली. हे पक्षी, हे प्राणी किती जागृत असतात. माणूसही तसाच होऊ शकतो जर त्याने स्वतःला निसर्गाशी पुन्हा जोडलं तर. कुठल्या मक्यासनं इकडं हां हे असं आणि असं झालं सगळं. हे पूर्ण पट्टा झाला. हा, हे पूर्ण पट्टा केला. तिकडं ते पाऊस आला तर राहते म्हणून वड्याकडचं अगोदर घेतली. आणि आता पाऊस गेल्यावर हे असं काढल्यामुळं चोख होईल होते. आणि हे बकरी बसल्यामुळे एकदम हे झालं, जमीन फसफसीत झाले. ह्याच्या अगोदर जसं तुटून यायचं तसं नाही, आता चांगला आहे. पाणी
मोठमोठ्या गोष्टीमध्ये जेवढा आनंद असतो तेवढा छोट्या छोट्या क्षणामध्ये लपलेला तो आनंद फक्त तो अनुभवण्यासाठी मन शांत आणि नजर जागी असायला हवी. ते बघा, वारा काय सांगतो ते ऐका, फुलांचा सुगंध अनुभवा, कारण निसर्गाशी जोडलेलं जीवन अधिक सुंदर, शांत आणि समृद्ध असतं. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.